हाय फ्रेंड्स, जर तुम्हाला आयब्रोज करताना खूप प्रॉब्लेम्स येत असतील, आयब्रोज करताना कशा पद्धतीने करायचे हे जर कळत नसेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। जर तुम्हाला आयब्रोज करताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील तर त्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन आलेले आहे। कशा पद्धतीने आपल्याला आयब्रोज करायचे आणि अशा प्रकारची जर आयब्रोज करायला आपल्याकडे आली क्लायंट तर आपण कशा पद्धतीने ते आयब्रोज करून द्यायचे आहेत तुमच्यासाठी हा मी खास व्हिडिओ तयार केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि जर तुम्हाला वाटत असेल की स्वतः मॅडम आयब्रोज जमते का, तर हो, तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल, चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, कारण याच्यानंतरचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे सेल्फ आयब्रोज कशी करायची। कारण खूप जणांचा हा मला क्वेश्चन आहे की मॅडम स्वतः आयब्रोज करायला जमते का, तर हो, का नाही जमत। जर आपण दुसऱ्यांची व्यवस्थित आयब्रोज करता येत असेल तर स्वतः आपल्याला आयब्रोज करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। त्यासाठी जर तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला एस म्हणून टाका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जर आपल्याला दुसऱ्यांची आयब्रोज करताना व्यवस्थित लाईन जर टाकता आली तर 100 नाही 200% तुम्हाला स्वतः आयब्रोज करायला जमणार आहे। त्यासाठी जर तुम्हाला येत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित कशा पद्धतीने मी लाईन टाकत आहे ते तुम्ही काळजीपूर्वक बघा। आणि ही गोष्ट अशी आहे, जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल तेवढी तुम्हाला छान जमणार आहे। त्यामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जे म्हणून ठेवलं आहे ते खोटं नाही। जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढंच तुम्हाला करायला सोपं जाणार आहे। जर दुसऱ्यांचे आयब्रोज करताना भीती वाटत असेल तर आधी पायावर तुम्ही प्रॅक्टिस करा, हातावर प्रॅक्टिस करा आणि नंतर मग क्लायंटवर तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने बघू शकता किती व्यवस्थित आणि क्लीन आयब्रोज झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीही आयब्रोज करायची आहे। व्हिडिओ व्यवस्थित बघा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही। बघा, लाईन टाकताना आपण कशा पद्धतीने लाईन टाकत आहोत। सगळ्यात पहिले जे फोरहेडचे जे थोडेफार केस आहेत तेही आपल्याला इथे काढून टाकायचे आहे आणि लाईन टाकताना व्यवस्थित लाईन टाकायची आहे। त्याच्यानंतर खालून आपल्याला आयब्रोज करताना आधी थोडेफार एक्स्ट्राचे केस जे आहेत ते काढून घेत आहे, बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आधी जे एक्स्ट्राचे केस आहेत ते काढताच मी लगेच लाईन टाकत आहे। अशा पद्धतीने लाईन टाकत व्यवस्थित आयब्रोजला आपल्याला शेप द्यायचा आहे, जेणेकरून दोन्ही आपल्या आयब्रोज सेम होतील। अशा पद्धतीने आपल्याला आयब्रोज करायचे आहे। एक वर गेलेली आयब्रोज, एक खाली गेलेली, अशा पद्धतीने आपल्याला आयब्रोज नाही करायचे। आपल्याला व्यवस्थित दोन्ही सेम आयब्रोज करायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला लाईन टाकायची आहे। व्यवस्थित लाईन टाकून सगळे आयब्रोज आपल्याला कंप्लीट करायचे आहे। जर तुम्हाला स्वतः आयब्रोज करायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।